शहराला येत्या 2 महिन्यात नवीन 2500 मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे। त्यासाठी गुरुवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडी धरणातून नव्याने तयार केलेल्या जॅकवेलमध्ये पाणी घेण्यास सुरुवात झाली आहे। पहिला टप्पा यशस्वी झाल्याने पुढील 4 दिवसात 3700 अश्वशक्तीचा एक पंप सुरू करून जॅकवेलमधून जलवाहिनीच्या फ्लशिंगसाठी पाण्याचा उपसा सुरू केला जाणार आहे। यावेळी महापालिका आयुक्त जी श्रीकांत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह महापालिकेचे शहर अभियंता ए.बी. देशमुख, कार्यकारी अभियंता वसंत भोये, एमजेपीचे कार्यकारी अभियंता तुषार टेकावडे, योजनेचे तज्ञ अधिकारी एम.बी. काझी, कंत्राटदार जीबीपीआर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगलोथू, खलील खान यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तत्कालीन महापौर किशनचंद तन्वानी यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा समांतर जलवाहिनीचा विषय सभागृहात चर्चेला आला। तेव्हापासून नव्या जलवाहिनीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून 2016 साली मंत्री अतुल सावे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला। यातून शहराला राज्याकडून 1680 कोटींचा निधी मंजूर झाला। मात्र त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कामाचा शुभारंभ तर झाला, मात्र त्यानंतर वर्षभर योजनेचं काम बंद राहिलं। त्यामुळे खर्च वाढल्याने योजना अडचणीत आली होती। केंद्रातील मोदी सरकारने अमृत 2 मधून वाढीव खर्चाला मंजुरी देत योजना 2740 कोटी रुपये निधी उपलब्ध करून घेतले। मंत्री सावे यांच्या पाठपुराव्यामुळे आता या जलवाहिनीतून 1 ते 1.5 महिन्यातच मुबलक पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे। जॅकवेलमध्ये पाणी घेताना थोडी चूक होऊ नये यासाठी पहाटेपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह जीव्हीपीआर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगलोथू, खलील खान यांनी पहाटेपर्यंत कामगारांच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवत खडा पहारा दिला। शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदार जीबीपीआर कंपनीला कामाची मंदगती आणि कमी मनुष्यबळ यावरून सतत प्रशासन आणि न्यायालयाकडून फटकारलं गेलं। अखेर मुख्यमंत्री यांनी योजनेवर लक्ष केंद्रित केले। सततच्या आढाव्यामुळे कामाची गती वाढली आणि वर्षभरात कंपनीनं जॅकवेलसह पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण केली। अवघ्या 12 महिन्यात पहिला टप्पा पूर्ण करून जॅकवेलमध्ये यशस्वीरित्या पाणी आणले।